महिला पुलिस कर्मचारी ब्याज के पैसे वसूल करने के लिए अपने लड़के हनी और कुख्यात अपराधी चंद्रकांत द्वारा वसूल करवाती। फिरियादी सुभाष ने बताया, महिला पुलिस कर्मचारी का नाम विजेता राजकुमार कैथवास से ब्याज के पैसे कुछ साल पहले लिया था। इमामवाड़ा थाना परिसर में कुख्यात अपराधी पर हत्या का प्रयास, हफ्ता वसूली ऐसे कई मामले दाखिल है। पुलिस की छत्रछाया की वजह से आज इमामवाड़ा में अपराधी चंद्रकांत खिल्लारे खुलेआम घूम रहा। पुलिस महिला अपने पद का फायदा उठाकर सुभाष उसकी पत्नी को नोटिस द्वारा दबाव डाला जा रहा। ब्याज से चलाने वाली पुलिस महिला कर्मचारी पर वरिष्ठ अधिकारी कार्रवाई करेंगे क्या? नागपुर के इमामवाड़ा पुलिस स्टेशन हद में अवैध साहूकारी के चलते वसूली करने वाले आरोपी ताराचंद खिल्लारे, हनी राजकुमार कैथवास और 4 साथीदार के साथ सुभाष उके के घर ब्याज के पैसे वसूल करने पहुंच गए। हनी कैथवास अपने मां के पैसे दिए हुए वापस मांगने लगा। तभी फिरियादी सुभाष ने बोला, कल तेरे मां से बात करता। लेकिन उसी वक्त कुख्यात अपराधी ताराचंद खिल्लारे ने हनी कैथवास के मां के पैसे अभी के अभी वापस कर जिद पर अड़ गया। इसी बात के चलते आरोपी ताराचंद खिल्लारे का सुभाष के साथ विवाद हो गया। ताराचंद और हनी ने साथ ले आए लड़कों के साथ मिलकर सुभाष को मारने लगे। प्राप्त जानकारी के अनुसार सुभाष को लोहे की रॉड और फाइटर से मारे, जिससे सुभाष बुरी तरह जख्मी हो गया। सुभाष को मेयो अस्पताल भर्ती कराया गया। आगे की जांच जारी है। कारण असं आहे की त्याची ताराचंद खिल्लारे याची भाषी हे पोलीसमध्ये आहे। ते आम्हाला पैसे देत होती व्याजाने। तर हे 2-3 वर्षा पुराने पैसे आहे तिचे। तर त्यावेळेस आमची परिस्थिती नव्हती पैसे द्यायची। तर आता परिस्थिती झाल्यामुळे तर मी तिला पुष्कळ पैसे दिले व्याजाचे। तिचे मुद्दल रक्कम 1.5 पट पैसे जास्त दिले। 1-1.5 वर्ष त्यांना फक्त व्याजच दिला। व्याज दिल्यानंतर ते बी 10%, कधी कोणते पैसे 15% असे व्याजाने घ्यायचो मी। तर माझ्या घरी गट बसायचे। तर माझी मिसेस ते बायाला बी काही कुणाला 5,000 कुणाला 10,000, तर संपूर्ण पैसे आम्ही नाही घेतले। त्या लोकांचे बी काही पैसे तिनं आमच्याच नावावर टाकलेले आहे। आणि वरतून हे कसं आहे, तिच्या हे यांच्या विरुद्ध पुष्कळ तक्रारी आहेत। त्या ताराचंद खिल्लारे हिचं कामच आहे पैसे चालवायच्या व्याजानं। आणि हे पोलीस डिपार्टमेंट आपल्या इमामवाड़ा पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारचे यांच्या विरुद्ध तक्रार दिली तर काहीच नाही होत। आता 29 तारखेची माझी घटना, 29 तारखेपासून आतापर्यंत पोलीसवाल्याला मी फोन करून विचारूनच राहिलो का सर त्यांना अरेस्ट केलं का नाही केलं का। तर मी DCP साहेबाकडे बी गेलो। DCP साहेबाकडे बी तक्रार, माझी मिसेस माझा मुलगा हे जाऊन त्यांनी DCP साहेबांनी तिथे फोन करून सन्याने इमामवाड़ा पोलीस स्टेशनला सांगितलं। तर ते जशी इमामवाड़ा पोलीस स्टेशनला सांगितलं ते स्वतःच येते इथे हॉस्पिटलला आणि मला म्हणते का बा तू माझ्या मुलाचं नाव वापस घेऊन घे, नाही तर मी तुझ्या मुलाचं नाव फसवीन, असं करीन, तुला माहिती आहे माझी पोच। बघितलं आता माझ्या मुलावरनं याच्यावर आतापर्यंत गुन्हा दाखल नाही झाला। जेव्हा मी इतकं करू शकतो आतापर्यंत, तर मी याच्यानंतर का नाही करू शकत। तर मला काहीच नाही, फक्त माझ्या मुलाची सुरक्षा पाहिजे, बाकी काही नाही। माझ्या विरुद्ध तुम्हाला जे काही गुन्हे दाखल करायचे करा, परंतु माझ्या तुमच्या मुलाचं नाव काय कारण आहे घेता? माझ्या मुलाच्या आता तिच्या मुलगा ज्यांनी मला मारला, आता यांचेवाले तर माझ्याकडे व्हिडिओ वगैरे सगळंच आहे। व्हिडिओ आहे ताराचंद खिल्लारे यांनी गाडी वगैरे नाही तिचं जे पोलीस कर्मचारी आहे इमामवाडामध्ये, तिचा मुलगा पण होता का मारहाण? हो ना, तिच्या तिच्या हनी राजकुमार कैथवास आणि विजेता राजकुमार कैथवास हे इमामवाड़ा पोलीस स्टेशनमध्ये लेडीज कॉन्स्टेबल असं काहीतरी हे कॉन्स्टेबल आहे। तर पोलीसवाले किती जण होते मारणारे? 6 जण होते ते। आतापर्यंत कोणी आरोपी अरेस्ट झाला? कोणालाच नाही ना। पोलीसवाल्यांना काल आमच्या घरी पंचनामा करायला गेले, याला आण त्याला आण हे करायला लागले। तर मी त्यांना सांगितलं साहेब तुम्हाला बयान घ्यायचं तर घ्या, नाही तर आम्ही मोठ्या साहेबाकडे जाऊन बयान देऊ भाऊ। मग आता मी हॉस्पिटलमध्ये असताना हे असे करून राहिले। ते तुम्हाला जे धमकी दिली ते हॉस्पिटलमध्ये धमकी दिली? माझ्या हॉस्पिटल माझ्याकडे तिची बी फुटेज आहे। जसा मी तिथे पोलीस स्टेशनमध्ये माझा मोबाईल हिसकला होता यांनी, तर माझ्या मोबाईलमधून कोणतेही माझ्या ऑनलाईन सगळ्यालाच माहीत आहे माझ्या पासवर्ड वगैरे। तर मी पोलीस स्टेशनमध्ये तेच सांगायला गेलं का बाबा यांनी माझा मोबाईल घेतला, माझ्याकडे औषधीसाठी पैसे नाही आहे, काही नाही, तर भैया मला माझा मोबाईल परत मागून द्या। तर यांनी मला ना मोबाईल दिला ना काही। आणि जसं मी इथे आलो आपल्या हॉस्पिटलला, तर हॉस्पिटलमध्ये ते बिलकुल हजर हेगे म्हणते। जसा मी आल्यानंतर हेगे म्हणते तुझ्या आईसोबत बोल।
हे अगोदर माझ्या आईला धमकी देत होती. जसा मी आलो मग माझी आई सांगू लागली मला का भैया जाऊ दे, हिच्या पुराच्या नाव वापिस घेऊन घे, हे करून घे, कारण की हे तुझ्या पुराच्या नाव टाकणार आहे म्हणून. असं तसं माझ्या आईला समजवत होते हे लोक. माझ्या बहिणीला फोन करतात गुजरातला. तर आता आम्ही बहुत परेशान झालो. पोलीस स्टेशनमध्ये एक कंप्लेंट केली आहे, काहीच नाही करत. इमामवाडा पोलीस स्टेशन काहीच नाही करत. त्या सगळ्या लोकांचे नाव टाकले का हो कंप्लेंट? बाबा, ज्या दिवशी मला मारलं तर मला हॉस्पिटलमध्ये न्यायचं, तर त्याच्या अगोदर हे ते आरोपी शोधायला चालले जानबुजून. मला म्हणते तू जा मेडिकलमध्ये, तुम जा. मी स्वतः गेलो मेडिकलमध्ये, MRI केलं, CT स्कॅन केलं. अर्धा तास पाऊण तास कोणी नाही आलं. मग ते पुन्हा आली तिथे, तर तिला पाहून मी त्या मेडिकलमधून बघाल्यानंतर मी एका मित्राकडे जाऊन रातभर राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मग पुन्हा गेलो मेडिकल. मला पुष्कळ लागलं होतं. माझ्या पुरं पाणी वाणी फसलीमध्ये, या डोक्याला मार आहे, या पूर्ण इथे पाणी वाणी पूर्ण हे झाला होता. तर मग सकाळी कसं तरी वाटत होतं, मेडिकलमध्ये गेलो तर मग त्यांनी मला इथं रेफर करून दिलं, इथं जा म्हणून. तर मी तेव्हापासून तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव सुभाष सुधाकर उके, राहणार इंदिरानगर, जात रोडी नंबर 3. घटना कोणत्या तारीखची आहे? 29 तारखेची रात्री 9 ते 9:30 वाजतापर्यंत. ठीक. मी कामावरनं वापस आलो, गावाला गेलो होतो मौदा तहसीलला काही शासकीय कामाबद्दल. तर तिथनं आलो तर